जाणून घ्या कायदा, तुमचा होईल फायदा. सल्ला कायद्याचा, तुमच्या फायद्याचा. जस्टिस डिले, जस्टिस डिनाय. कायदेविषयी कोणतेही प्रश्न तुमचे, उत्तर तज्ज्ञांचे. RRC प्रस्तुत लॉ अँड जस्टिस, कायदेविषयक सल्ला. RRC प्रस्तुत लॉ अँड जस्टिसच्या या भागात मी संजय पाटील आपणा सर्वांचे स्वागत करतो. आज आपण जाणून घेणार आहोत ज्येष्ठ नागरिक कायदा 2007 निर्वाह, कल्याण व संरक्षण याविषयी माहिती. उत्तरार्धातील या भागात आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपण पुन्हा चर्चा करूयात माननीय ॲडव्होकेट सत्यनारायणजी जोशी यांच्यासोबत. सर, आपण विषयाला चर्चा करूयात. पूर्वार्धामध्ये आपण चर्चा केलेली आपण सर्वांनी बघितलीच. या विषयाच्या उत्तरार्धात जाणून घेऊया पुढील माहिती. तर मला असं विचारायचं आहे की ज्येष्ठ नागरिक त्यांच्या पाल्यांना, मुलामुलींना किंवा संबंधित वारसांना आपली स्वतःची मालमत्ता किंवा वडिलोपार्जित मालमत्ता ही हस्तांतरित करत असतील व कालांतराने त्यांच्याकडे स्वतःकडे जर दुर्लक्ष झालं तर अशा अवस्थेमध्ये कायद्याने त्यांना काय संरक्षण दिलेलं आहे? अत्यंत माफक आणि विषयाला धरून विचारलेला महत्त्वाचा प्रश्न असा आहे आपण विचारलेला. आणि आज जी परिस्थिती आपण पुस्तकांमध्ये वाचतो, गोष्टींमध्ये वाचतो, सिनेमांमध्ये पाहतो, तर असं लक्षात येतं की हे जे ज्येष्ठ नागरिक किंवा पालक आहेत हे त्यांच्या उतरत्या वयामध्ये त्यांनी त्यांच्या आयुष्यभराचं जे संचित केलेलं आहे ते त्यांच्याकडे जंगम मालमत्ता असो, स्थावर मालमत्ता असो किंवा मालमत्तेमध्ये कोणत्याही मालमत्तेमध्ये त्यांचा हितसंबंध असो, अशा ज्या मालमत्ता आहेत किंवा त्यांचे जे इन्कमचे सोर्सेस आहेत त्या सोर्सेसचं ते त्यांच्या मुलांना हस्तांतरण करतात. ते हस्तांतरण हे गिफ्टमध्ये होऊ शकते, ते हस्तांतरण सेल प्रमाणे होऊ शकते किंवा हस्तांतरणाच्या इतर ज्या प्रकार आहेत त्याच्याप्रमाणे होऊ शकते. परंतु अशा परिस्थितीमध्ये उतरत्या वयामध्ये आपलं होतं नव्हतं ते सगळं मुलावर ओवाळून टाकल्यानंतर मग त्या कुटुंबामध्ये त्या ज्येष्ठ नागरिकाची किंवा त्या पालकाची जी परिस्थिती होते ती अशी होते की त्यानंतर तो म्हणजे चोखून फेकलेल्या आंब्यासारखा असतो, ज्याचा रस निघून गेलेला आहे पण त्याच्यामध्ये आता काहीही कोणत्याही राम उरलेला नाही. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्याकडे त्यांचं होतं नव्हतं हे गेलेलं असतं आणि त्यांच्या आवश्यकतांची पूर्ती होत नाही. बरोबर. अशा परिस्थितीमध्ये जर त्यांना त्यांच्या मुलांकडून हा त्रास होत असेल तर ह्या कायद्यामध्ये अशी प्रोव्हिजन करून ठेवलेली आहे की यांनी जी संपत्ती दिलेली आहे आणि संपत्ती देताना एक ऑब्लिगेशन किंवा एक कर्तव्य असं असते की हे संपत्तीचा जर अधिकार मागत आहेत ते यांना व्हायसा वर्सा अशी सुद्धा व्यवस्था आहे की यांची व्यवस्था करावी लागेल. अशा परिस्थितीमध्ये जर त्यांनी ती व्यवस्था केलेली नसेल तर ती संपत्ती ज्या कागदानी परत दिलेली आहे ते कागद कॅन्सल करून, कोर्टातून कॅन्सल करून, म्हणजे ही जी मी ट्रिब्युनल सांगितलेली याच्या संदर्भात कॅन्सल करून ती संपत्ती परत मागण्याचा सुद्धा अधिकार ह्या कायद्यामध्ये त्यांनी केलेला आहे. अट जी ठेवलेली आहे त्यांनी ती अशी आहे की त्याच्यासाठी मेंटेनन्स देण्याची जबाबदारी आहे हे आपल्याला थोडंसं सिद्ध करावं लागते आणि ते फार सोपं आहे. आता मी वयाचा 60 वर्षांनी झालेलो आहे. आता माझ्या प्रोफेशनमध्ये मी जास्तीत जास्त अजून 8-10 वर्ष काम करू शकेल, पण माझा मुलगा येऊन माझं ऑफिस इनहेरिट करेल. बरोबर. तो पक्षकार हँडल करेल, तो ऑफिसची सगळं इन्कम त्याच्याकडे ठेवील आणि मी काम करत नाही किंवा काम करण्याच्या परिस्थितीमध्ये नाही. अशा परिस्थितीमध्ये जर त्यांनी माझी हेळसांड केली असेल तर मला त्याच्याकडे असलेलं कार्यालय, त्याच्याकडे असलेला माझ्या कामाचा जो मी त्याला माझ्या वारस म्हणून त्यांनी घेतलेला आहे
ते मला परत मागण्याचा अधिकार ह्या कायद्याने दिलेला आहे. माझं स्वतःचं उदाहरण याच्यासाठी सांगतोय मी, की मी आता 60 वर्षाचा होणार आहे आणि आयावसन माझा मुलगा आहे, तो माझ्यासोबत वकिली करतो, त्यालाही हे समजायला पाहिजे की मी काय करणार आहे. म्हणून मी आपल्याला समजावून सांगण्यासाठी माझं उदाहरण दिलेलं आहे. ह्या कायद्यामध्ये मुलांनी हेळसांड केलेली असेल आणि त्यांची पालकांनी किंवा ज्येष्ठ नागरिकांनी त्यांना संपत्ती दिलेली असेल तर ती हेळसांड सिद्ध करून ती संपत्ती परत मागण्याचा अधिकार ह्या कायद्याने स्पष्टपणे दिलेला आहे. वा, कायद्याने ज्येष्ठ नागरिकांना दिलेलं हे एक वरदानच आहे असं म्हणावं. अगदी बरोबर सर. त्यामुळे तुम्ही भावनिकतेत न अडकता जर तुमच्यासोबत अन्याय किंवा अत्याचार किंवा तुमच्याकडे दुर्लक्ष होत असेल तर तुम्ही दिलेली मालमत्ता पाल्यांना ती परतसुद्धा करावी लागते आणि शासन तुम्ही दिलेले मालमत्ता ही रद्दबातल करू शकते. खरोखरच कायद्याने किती संरक्षण दिलं आहे ज्येष्ठ नागरिकांना. सर, आपल्या काही अशा केसेस किंवा काही अशा आजूबाजूला घडलेल्या तुम्हाला माहीत असलेल्या घटना आहेत का या विषयाशी संबंधित की ज्याचा उल्लेख तुम्हाला आवर्जून इथे करावासा वाटेल? पाटील साहेब, घटना बऱ्याच आहेत. प्रत्येक वेळी मागच्या 30-35 वर्षामध्ये मानवी मनाच्या अशा फार बारीक बारीक भावनांचा जवळून पाहण्याचा प्रसंग आलेला आहे आणि म्हणून असंही होऊ शकते काय, असं कधीकधी आम्हाला स्वतःलाच प्रश्न पडतो. बरोबर. प्रसंग सांगायचा असला तर त्याच्या आधी मला एक सूचना द्यावीशी वाटते. ती सूचना अशी आहे की प्रत्येक पालकांनी किंवा ज्येष्ठ नागरिकांनी भावनेच्या भरात जाऊन त्याच्याकडचं असलं नसलं सगळं मुलावर ओवाळून टाकू नये. भावना आपल्या ठिकाणी आहेत, परंतु वास्तविकता ह्या आपल्या ठिकाणी आहेत. त्यामुळे वास्तविकतेची जाण ठेवावी. आज परिस्थिती जी आहे ती आपली सेल्फ कॉन्सन्ट्रेशन म्हणजे स्वतःभोवतीच आपलं वेटोळं करून आपलं स्वार्थ पाहण्याची झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये ज्येष्ठ नागरिकांनी सुद्धा ह्या बाबतीत भान ठेवून आपल्या जवळचं असलं नसलं कोणाला देऊ नये. राहिला प्रश्न की असे प्रसंग कसे होतात किंवा काय होतात, तर मला आठवते, मी आता पक्षकारांची नावं सांगणार नाही, तेल्हाऱ्याजवळचं एक खेडा आहे, तिथला प्रसंग होता. एका तरुण मुलाला त्याच्या शेतामध्ये काही भानगड झाली आणि त्याला मारहाण झाली. त्या मारहाणीचं प्रकरण पोलिसांकडे रिपोर्ट झाल्यानंतर कोर्टामध्ये आलं. त्यामध्ये विशेषता अशी होती की त्या मारहाणीचं प्रसंग शेतात जेव्हा झालं तेव्हा त्या तरुणाची म्हातारी आई ही त्या शेतामध्ये होती आणि ह्याला मारहाण झाल्याचा त्या तरुणाच्या व्यतिरिक्त ती आई हीच पुरावेदार होती. बरोबर. कोर्टामध्ये आल्यानंतर ती आई आली, तिच्या मुलाला मारलेलं आहे ह्या भावनेतून तिने झालेला प्रसंग सांगितला. तो प्रसंग सांगितल्यानंतर मी त्याच्यामध्ये आरोपी लोकांचा वकील होतो खरं म्हणजे, पण तो प्रसंग सांगितल्यानंतर जेव्हा ती बाई बाहेर पडली त्या तरुण मुलासोबत ज्यांनी मार खाल्लेला आहे त्याच्यासोबत, तर त्यांचं दोघांचं भांडण सुरू होतं की तू असं का म्हटलं, तू असं का म्हटलं. मी जेव्हा चौकशी करण्यासाठी त्यांच्याकडे गेलो की बाबा तिथं बाई बरोबर बोलली, काय प्रॉब्लेम आहे रे, तिथं आमच्या विरोधात बोलली. नाही म्हणे साहेब, आम्ही आपसात केलं होतं, मी पैसे घेतले होते त्यांच्याकडनं आपसात करायचे आणि या बाईला सांगून राहिलो ती ऐकत नव्हती, ही माझी आई आहे म्हणून मी हिला शिव्या देतो आहे म्हणे. आता प्रसंग मेंटेनन्स वगैरेचा नव्हता. जेव्हा त्या आजीच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले तेव्हा त्या बाईनी जे शब्द म्हटले ते असे म्हटले की बाबा काळजाचं पोर आहे, त्याला समोर कोणी मारलेलं असेल तर त्याचा स्वार्थ काही असू दे, पण मला वर जायचं आहे, मी देवाला काय तोंड दाखवू म्हणून मी सत्य सांगितलं. सत्य सांगणाऱ्या आईला सुद्धा शिव्या देणारे तरुण जर आपल्या समाजात राहत असतील तर आपला समाज हा अधोगतीला जातो आहे की त्याची प्रगती होते आहे, हा प्रश्न नेमका आपल्या डोळ्यासमोर येतो. म्हणून माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे की कायदा हा आपल्या ठिकाणी आहे, पण आपले संस्कार जिवंत ठेवा आणि त्या संस्कारांनी आपण मातृदेवो भव पितृदेवो भव अशी जी संस्कृती आपली आहे त्या संस्कृतीची जाण ठेवून आपल्या पालकांना आणि आपल्या ज्येष्ठ नागरिकांना कधीही त्यांचं मन दुखवू नका. त्यांचं मन दुखलेलं असेल तर कायदा काय करेल हा भाग नंतरचा असला तरी ज्या मुलांनी
त्याच्या आईवडिलांचं लक्ष ठेवलेलं नसेल, त्यांचं आदर केलेला नसेल, त्यांचं संरक्षण केलेलं नसेल, त्यांचं वेलफेअर केलेलं नसेल, तर 100% खरी गोष्ट आज आपल्याला सांगतो की त्याचा मुलगासुद्धा त्याला तेच दिवस दाखवणार आहे. ही परिस्थिती त्रिवार सत्य आहे. अगदी बरोबर. जितक्या व्यक्ती असतात तितक्या प्रवृत्ती असतात. नानाविध अंगांनी भरलेला हा समाज आपला आहे. असंही होऊ शकतं की कदाचित सर्व चुका पाल्यांच्याच असतात असं नाही. काही अंशी पालकही चुकू शकतात. काही घरांमध्ये असं होऊ शकतं की ज्येष्ठ नागरिक पाल्यांचं ऐकत नसतील किंवा पाल्य ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान ठेवत करत नसतील, तर अशा वेळेस वाद निर्माण होतात. तर असं होऊ नये, असं घडू नये म्हणून आपण काय सल्ला द्याल कायद्याच्या बाहेर जाऊन? पाटील साहेब, मला खरंच तुमचं अभिनंदन याच्यासाठी करावं वाटते की असे प्रश्न उकरून काढणं ही सुद्धा कला आहे. आणि धन्यवाद सर. कसं आहे की मी काय सांगावं ही कदाचित मी त्या उंचीचा माणूस नाही की मी कोणालाही मार्गदर्शन करू शकतो. पण आतापर्यंतची 35-40 वर्षाच्या वकिलीमध्ये किंवा 59-60 वर्षाच्या आयुष्यामध्ये जे लक्षात आलं ते असं आहे की कोणताही संबंध हा वाद आणि संवाद ह्या दोन काठांमधून वाहणारा आहे. त्याचं कारण असं आहे साहेब की वाद हे नेहमी कधी होतात? वाद हे होतात आपला स्वार्थ आणि आपल्या इच्छा ह्या पूर्ती होत नसतील तर. ते मग आपल्या पाल्याच्या असो, पालकाच्या असो किंवा ज्येष्ठ नागरिकाच्या असो. त्यामुळे आता कसं झालेलं आहे की आजच्या 20 वर्षापूर्वीच्या परिस्थितीमध्ये आणि आजच्या परिस्थितीमध्ये फार जमीन आसमानचा फरक झालेला आहे. अगदी बरोबर. त्यामुळे ही जी आजची पिढी आहे त्या पिढीली आणि आजच्याच परिस्थितीमध्ये जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी वादाच्या विषयांना टाळून संवादाच्या विषयाला हात घालायला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की जेव्हा संवाद कराल तेव्हा आदानप्रदान होईल. आणि आदानप्रदानामध्ये आपल्या असं लक्षात येतं की जेव्हा आपण ज्यांच्याशी आपल्याला नेहमी ज्यांच्यासोबत आपल्याला राहायचं आहे त्यांच्याशी आपण त्यांच्या आवडीनिवडी आणि आपल्या आवडीनिवडी थोड्याशा कमी जास्त करून त्यांच्या आवडीनिवडीपर्यंत आपण जर नेलं तर त्यांचे अधिकार जे आहेत ते बाधित होणार नाहीत. त्यांचे कर्तव्य हे ते सुखरूपपणे करू शकतील. आणि हेच अधिकार आणि कर्तव्य तरुणांसाठी, मुलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत. त्यामुळे संवाद हा त्यामधला सगळ्यात चांगला दुवा आहे. तो कायम ठेवला पाहिजे. कोणत्याही प्रकारची नाराजी किंवा मनाची गाठ बांधून कोणतेही संबंध चालत नाहीत. त्याच्यातून नुसते वाद निर्माण होतात. म्हणून ज्येष्ठ नागरिकांनी सुद्धा, ज्येष्ठ पालकांनी सुद्धा आपल्या अडीअडचणी ज्या आहेत, आपल्या आवश्यकता ज्या आहेत त्या कमीत कमी कशा करता येतील हे पाहायला पाहिजे. आणि ज्येष्ठ तरुणांनीसुद्धा किंवा पालकांनीसुद्धा यांच्या ह्या ज्या आवश्यकता आहेत ह्या आपण त्यांना कशा पूर्तता करू शकतो ह्याबद्दल जाण ठेवली पाहिजे. जर समाजाच्या ह्या दोन महत्त्वाच्या घटकांनी त्यांच्या एकमेकांच्या आवश्यकता आणि कर्तव्य यांच्या पूर्तीचे लक्ष ठेवलं तर मला वाटते की ह्या कायद्याचा कोणालाही गरज पडणार नाही आणि आपण एका प्रगत समाजाचे सदस्य आहोत ह्या गोष्टीचा अभिमान आपल्याला बाळगता येईल. वकिली पेशा असला तरीही अतिशय सत्यवदन केलं आहे सत्यनारायणजींनी. खूप खूप धन्यवाद सर. सरांनी सांगितल्याप्रमाणे जर तरुण पिढीने ज्येष्ठांचा आदर केला, त्यांच्या भावना जपल्या आणि त्यांच्या माफक ज्या गरजा आहेत नित्याच्या त्या जर भागवल्या तर तिथे अडचण निर्माण होणार नाही. तसंच ज्येष्ठ नागरिकांनी जर तरुणांना त्यांना आवश्यक असलेला स्पेस दिला, त्यांना मोकळीक दिली, त्यांच्या विषयांमध्ये, त्यांच्या कार्यकर्तव्यामध्ये जर ढवळाढवळ केली नाही तर वाद निर्माण होणारच नाही. फार छान माहिती दिली सर आपण. ज्येष्ठ नागरिकांना ह्या सगळ्या गोष्टींना, ह्या अडचणींना सामोरं जायचं नसेल तर तुम्ही काय सल्ला द्याल? आधी सांगितल्याप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांनी सगळ्यात पहिली काळजी अशी घ्यायला पाहिजे की त्यांच्याकडचं असलं नसलं हे मुलांच्या ताब्यात देऊन
त्यांना पराधीनता ह्या विषयाच्या बाहेर निघायला पाहिजे. पराधीनता ते सगळं दिल्यानंतर त्यांच्याकडे जर काही नसेल तर ते पराधीन होतील आणि डिपेंडंट होतील किंवा अवलंबून होतील, आणि अशा परिस्थितीमध्ये पराधीन सपने हो सुख नाही. म्हणून पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपल्याकडचं जे गाठोडं आहे ते गाठोडं संपूर्ण मुलांना देऊ नका. आणि आपल्याकडे आपल्या आवश्यकता ह्या कशा कमीत कमी करून आपण त्यांना त्यांच्या ज्या आवश्यकता आहेत त्याच्यामध्ये ढवळाढवळ न करता त्यांच्या आवश्यकतामधून आपल्या आवश्यकतांची पूर्तता आपण कशी करू शकतो ह्या बाबीकडे आपण लक्ष द्यावं. आणि जेव्हा आपण उतरत्या वयात आहे, आपल्या निर्णय क्षमता ह्या वयामुळे किंवा आपल्या वयाच्या संबंधित आजारांमुळे जेव्हा कमी होतात, तेव्हा ती जाण ठेवायला आपलं आवश्यक आहे की माझी ही दुर्बलता आहे, ह्या दुर्बलतेमुळे मला हे काम करता येत नाही, त्यामुळे मी हे काम मी करू शकतो किंवा हेच काम तुम्ही करा, असं ज्येष्ठ नागरिकांनी तरुणांवर किंवा त्यांच्या पाल्यांवर किंवा ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांच्यावर जबरदस्ती करू नये. ह्याच वेळी त्या तरुणांनी ज्यांच्यावर ही जबाबदारी आहे त्यांनी ह्या गोष्टीची जाण ठेवावी की लहान मूल आणि वयस्कर माणूस ह्यांचे विचार हे सारखे असतात, यांचे आचार हे सारखे असतात. त्यामुळे जसं आपण लहान मुलाला समजावून सांगतो, त्याच्या चुकांना पोटात टाकतो, तसं तरुणांनीसुद्धा पाल्यांनीसुद्धा वयस्कांच्या चुकांच्या बाबतीत त्यांना समजावून सांगावं किंवा चुका पोटात टाकाव्या. कारण त्या माऊलीनी तुम्हाला जेव्हा 9 महिने पोटात टाकून जग दाखवलेलं आहे, तर त्यांना परतीच्या वाटेवर परत त्यांना त्रास होऊ नये ह्या बाबतीत तरुणांनी काळजी घ्यावी. आणि आयुष्य पूर्ण जगायचं आहे म्हणून तरुणांच्या आयुष्यात ढवळाढवळ न करता तरुणांनासुद्धा त्यांचं आयुष्य जगू द्यावं, अशी ही जर आपण दोन्ही पक्षांनी व्यवस्था केली तर मला असं वाटते की ह्या कायद्याची गरज पडणार नाही. अगदी बरोबर सर. लहानपणी बाळाला चालण्यासाठी जसं त्यांचे आईवडील आपलं बोट देतात आणि त्याला चालतं करतात, तसंच त्या बाळाची जबाबदारी असते की म्हातारपणी त्यांची काठी व्हावं. अतिशय समर्पक असं उत्तर दिलं आहे सर तुम्ही. सर, माझा शेवटचा प्रश्न असा आहे की हा जो ज्येष्ठ नागरिक कायदा 2007 जो आहे, तर कालांतराने यामध्ये काही तरतुदी करण्यात आल्या आहेत आणि आतासुद्धा काही तरतुदी राजदरबारी खितपत पडलेल्या आहेत. तर त्या कुठल्या तरतुदी आहेत याविषयी काय सांगाल? वास्तविक पाटील साहेब, कोणताही कायदा हा त्या कालसंकल्पनेप्रमाणे बदलता ठेवावा लागतो, प्रवाही ठेवावा लागतो, तर तो कायदा टिकतो आणि त्या कायद्याच्या संबंधित लोकांना फायदा होतो. नेमकी ही बाब 2007 जेव्हा हा कायदा अस्तित्वात आला तेव्हापासनं आज जवळपास 14 वर्ष होत आहेत. ह्या कायद्यामध्ये वेळोवेळी बदल झालेले आहेत. काही बदल 2010 झाले, काही 2018 17-18 19 झालेले आहेत आणि आता 2021 सुद्धा ह्या कायद्यामध्ये काही बदल होऊ घातलेले आहेत. त्या बदलांपैकी आता सध्या जून जुलैमध्ये लोकसभेमध्ये अस्थायी समितीने त्या बदलांना मान्यता दिलेली आहे. राष्ट्रपती त्याला कन्सेंट देतील. त्याआधी त्याच्यावर जी चर्चा लोकसभेमध्ये व्हायची आहे ती चर्चा होत नाही आहे. म्हणून ह्या कायद्यामधल्या काही अत्यंत महत्त्वाच्या ज्या अमेंडमेंट्स आहेत, जे बदल आहेत ते राहून गेलेले आहेत. त्यापैकी अत्यंत महत्त्वाचा बदल असा आहे की ह्या कायद्यामध्ये आतापर्यंत खावटी किंवा उदरनिर्वाहासाठी 10,000 रुपयाच्या वर देता येत नव्हते. आता ती अप्पर लिमिट काढून टाकण्यात आलेली आहे. त्याशिवाय मुलं म्हणजे चिल्ड्रन ह्या परिभाषेमध्ये आधी मुलगा मुलगी हेच होत होते. आता ह्यानंतर सून आणि जावई, आता आपल्या लक्षात येईल की मुलाची बायको किंवा मुलीचा नवरा हा सुद्धा ह्या कायद्याप्रमाणे, म्हणजे ही अमेंडमेंट आल्यानंतर ह्या कायद्याप्रमाणे ज्येष्ठ नागरिक म्हणजे त्याचे सासू सासरे असो का आईवडील असो त्यांच्यासाठी त्याला व्यवस्था करावी लागेल. तो ह्या कारणात त्या कटाच्यातून निघू शकत नाही. त्याच्यानंतर स्टेप फादर म्हणजे सावत्र आईवडील असतील आणि सावत्र मुलगा असेल
तरी त्या परिस्थितीमध्ये सुद्धा ह्या नवीन अमेंडमेंटप्रमाणे त्यांना जर ही अंमलात आली तर त्यांना ह्या कायद्याखाली आणून त्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्याकडून सुद्धा त्यांना झालेल्या त्रासाची भरपाई करून घेता येईल अशा ह्या अमेंडमेंट्स ह्या कायद्यामध्ये आलेल्या आहेत. आणि त्या झाल्या तर हा कायदा अजून सुखरूप, अजून चांगला आणि अजून लोकोपयोगी होण्यासाठी मदत होईल. भारत हा संस्कृती प्रधान देश आहे. इथले रीती रिवाज, इथली एकत्र कुटुंब पद्धती याची ख्याती जगप्रसिद्ध आहे. हे बघण्यासाठी, हे शिकण्यासाठी देश विदेशातून लोक इथे येत आहेत. पण आपलं दुर्दैव हे की आपल्या इथे ज्येष्ठ नागरिकांची अवहेलना होते. त्यांचा निर्वाह, त्यांचं संरक्षण हे होऊ शकत नाही. त्यासाठी कायद्यामध्ये तरतुदी कराव्या लागतात. त्यासाठी कायदा निर्माण करावा लागतो. किती दुर्दैवाची गोष्ट आहे. सर, आज आपण इथे आलात. आमच्या RRCच्या लॉ अँड जस्टिस या मंचावर तुम्ही आमच्या प्रेक्षकांना कायद्यासंदर्भात किंवा कायद्याच्या बाहेर जाऊन सुद्धा काही मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी RRCच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद मी आपले मानायला पाहिजेत, कारण इतक्या ज्वलंत विषयावर आपण कुठेतरी मला बोलकं होण्याची संधी दिलेली आहे. शेवट करायचा असेल तर ह्या कार्यक्रमाच्यासाठी मला एक कवीची ओळ आठवते. ती ओळ आणि ह्या कायद्याचा मूळ उद्देश हे कदाचित समान आहेत. ती ओळ अशी आहे की भग्न दीवारों से आवाज उठी, भग्न दीवारों से आवाज उठी, ए मीनारों गुरूर मत करो हम भी कभी, ए मीनारों गुरूर मत करो हम भी कभी, तुमसे ऊंचे थे, तुमसे ऊंचे थे, तुमसे ऊंचे थे. वाह, क्या बात आहे. सर, मला आठवतं 70च्या दशकामध्ये वि.वा. शिरवाडकर लिखित नटसम्राट नावाचं एक नाटक आलं होतं. ते ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नावरच त्याच्यामध्ये हे दृष्टिक्षेप टाकण्यात आला होता. त्यामध्ये वि.वा. शिरवाडकरांनी खूप छान असं लिखाण केलेलं आहे. त्यामध्ये एक ज्येष्ठ असे आप्पासाहेब बेलवलकर असतात. त्यांची पत्नी ही त्यांना एक वाक्य म्हणते. ते वाक्य ज्येष्ठ नागरिकांनी एक कानमंत्र म्हणून लक्षात ठेवायला हवं. सुवर्ण असं एक वाक्य आहे. कावेरी त्यांच्या मिस्टरांना, पतींना, आप्पासाहेब बेलवलकरांना म्हणते, समोरचं ताट द्यावं माणसानं, पण बसायचा पाठ देऊ नये. अर्थात तुमच्याकडे असलेली स्वतःची किंवा पारंपरिक मालमत्ता तुम्ही तुमच्या पाल्यांना द्या, मुलामुलींना वाटा, पण स्वतःचा स्वाभिमान व आपलं भविष्य त्यांच्या पायदळीत उडवल्या जाऊ नये याची खबरदारी मात्र निश्चित घ्यावी. यासाठी तुम्ही कायद्याचा आधार घ्यायला हवा. घ्या कायद्याचा आधार, नाहीतर व्हाल निराधार. माहिती कायद्याची, तुमच्या फायद्याची. या विषयासह आज आपण इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूया नवीन विषयासह, नवीन तज्ज्ञांसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा. धन्यवाद.